माय चॅनल शुभजाट अँड ट्रॅव्हल. तर आज आहे गोवा सेरीचा दुसरा दिवस. तुम्ही या सेरीचा पहिला व्हिडिओ बघितला आहे का? नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन आम्ही ब्रेकफास्ट साठी बनाना लीफ मध्ये आलो. हे रेस्टॉरंट आम्ही बुक केलेल्या एअरबीएनबी पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. असंही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मला खूप आवडतो आणि याआधी आम्ही कधीही बनाना लीफचं फूड ट्राय केलं नव्हतं, म्हणून इथे यायचं ठरवलं. हे रेस्टॉरंट एकदम नीट अँड क्लीन आहे आणि इथले रेट्स पण खूप रिझनेबल आहेत. इथे आम्ही इडली आणि मसाला डोसा ट्राय केला. मसाला डोसा इतका मस्त होता की मी पुढचे 2 दिवस मसाला डोसाच खाल्ला. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आजचा दिवस एक्सप्लोर करायला. आणि हो, सेकंड डेच्या लिस्ट मधलं कॅफे होतं ते म्हणजे अरंबुलचं गार्डन ऑफ ड्रीम्स. मस्त अशी बाईक राईड एन्जॉय करत साधारण 1 तासानंतर आम्ही पोहोचलो गार्डन ऑफ ड्रीम्सला. आता या कॅफेच्या नावातच गार्डन आहे, सो सगळीकडे तुम्हाला ग्रीनरीज दिसेल. इथे आल्यावर तुम्ही लाईव्ह म्युझिक, रीडिंग, नेचर असं सगळं एन्जॉय करू शकता. हे कॅफे हायली ओव्हर प्राइस्ड आहे आणि इथे आम्ही हे फूड ऑर्डर केलं होतं. याची कॉस्ट होती अराउंड 800. लंच केल्यानंतर आम्ही अरंबुल बीचला गेलो. हा बीच तसा बोहेमियन आणि लेड बॅक वाईब साठी ओळखला जातो. सुरुवातीला इथे खूप शांत वाटतं, निवांत बसून समुद्र एन्जॉय करता येतो. पण सनसेटचा टाइम झाला की हळूहळू इथे गर्दी वाढते. जर तुम्हाला दुपारच्या उन्हात बीचवर जास्त वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही इथेच असलेल्या स्वीट वॉटर लेकला जाऊ शकता. बीच पासून लेकचे अंतर किमान 2 किलोमीटर आहे आणि इथे छोटीशी लेन असल्यामुळे तुम्हाला चालतच जावे लागते. या लेन मधून जाताना तुम्हाला बीच साइड कॅफेज आणि शॉपिंग करण्यासाठी बरेचसे शॉप्स दिसतील. या लेन मधून थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर इथून तुम्हाला बीचचा व्ह्यू एकदम सुंदर दिसेल. साधारण 15 मिनिट चालल्यानंतर बीचच्या त्या बाजूला जाण्यासाठी तुम्हाला या दगडांमधून थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. त्यामुळे स्वीट वॉटर लेक तुम्ही दिवसभरातच व्हिजिट करा. सनसेट झाल्यानंतर इथे चढणे आणि उतरणे थोडेसे कठीण होऊन जाईल. आणि अरंबुल बीचच्या दुसऱ्या साईडला असलेल्या या कलच्या बीचवर तुम्हाला स्वीट वॉटर लेक दिसेल. ही जागा अतिशय शांत आहे आणि तुम्ही इथे हवे तितके वेळ निवांत बसू शकता. या ठिकाणी त्यांनी रिक्लायनर बेड सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ज्याची कॉस्ट आहे 100 रुपीज. हा लेक जास्त खोलवर नाही, सो जरी तुम्हाला स्विमिंग करता येत नसली तरी तुम्ही इथे आरामात एन्जॉय करू शकता. आणि हो, हा स्वीट लेक आहे पण याचं पाणी मात्र थोडं सॉल्टी आहे. या लेक जवळ आरामात 2-3 तास वेळ घालवल्यानंतर सनसेट बघायला बीच वरती गेलो आणि फोटोज क्लिक केले. अशा प्रकारे आम्ही आमचा दुसरा दिवस एक्सप्लोर केला होता. आता गोव्यात येऊन फिश थाळी खाल्ली नाही असं कसं होईल? त्यासाठी आम्ही आसगाव मध्ये फेमस असलेल्या विनायक रेस्टॉरंट मध्ये गेलो. यांची फिश थाळी अतिशय सुंदर होती आणि याची कॉस्ट होती अराउंड 400. असा होता हा आमचा दुसरा दिवस. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल द एंड आणि हो, स्टे ट्यून फॉर पार्ट 3.